सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगातील प्रत्येक जण आपल्या जीवनाबद्दल विचार करीत नाही. फारच थोडके लोक असतात की जे शिस्तबद्ध जीवन जगतात आणि त्यांच्या जीवनाचे गुज किंवा रहस्य काय असते तर त्यांना आपल्या जीवनाची जाणीव असते. त्यांना आपली जबाबदारी ठाऊक असते. आज आपण करिंथकरास पहिले पत्र याच्या शेवटच्या अध्यायाचे अध्ययन करीत असताना पौलाद्वारे एक शिस्तबद्ध जीवन, देवाला आवडणारे जीवन कसे असावे याबद्दल पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत आणि शेवटला अध्याय आज आम्ही अभ्यासणार आहोत. करिंथातील मंडळी विश्वासामध्ये वाढलेली नसल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या होत्या. त्यांच्यामध्ये भांडणे व कलह होते आणि पवित्र शास्त्रातील मूळ सिद्धांताविषयी त्यांचा विश्वास दृढ नव्हता. पॉल त्यांच्या प्रत्येक समस्येचे निवारण करीत आहे. तसे करताना तो वडिलांच्या अधिकाराने त्यांच्याशी बोलतो. आता श्रोत्यांनो, शेवटच्या अध्यायामध्ये म्हणजे पत्राच्या समाप्तीस त्याने अनेक विविध गोष्टींविषयी या लोकांना मार्गदर्शन केले व काही वैयक्तिक बाबींविषयीही त्याने लिहिले आहे. या अध्यायाच्या सुरुवातीस तो येरुशलेमेतील गरीब विश्वासणाऱ्यांसाठी वर्गणी गोळा करण्याविषयी बोलतो आणि नंतर तो इतर बाबींविषयी चर्चा करतो. तो त्याला मिळालेली संधी व त्याला होत असलेला विरोध, जागृत राहणे व प्रार्थना करणे, मंडळीचे वर्तन आणि सिद्धांताची परीक्षा व धार्मिक गोष्टींविषयी चर्चा करतो. मंडळीचे संपूर्ण चित्र या शेवटच्या अध्यायाद्वारे आमच्या समोर उभे राहते. या अध्यायातील 1 ते 4 वचने वर्गणीविषयी, 5 ते 9 ही वचने वैयक्तिक बाबींविषयी, त्याच्या वैयक्तिक योजनांविषयी, 10 ते 24 ही वचने इतर व्यक्तींविषयी जे करिंथ सारख्या भ्रष्ट शहरात ख्रिस्तासाठी जगले त्यांच्याविषयी आहेत. आता आपण पहिला विभाग म्हणजे 1 ते 4 ही वचने पाहणार आहोत. ही वचने वर्गणीविषयी सांगतात. 16वा अध्याय पहिलं वचन पहा. करिंथकरास पहिले पत्र 16वा अध्याय आणि पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तो म्हणतो, आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. या अध्यायाच्या सुरुवातीलाच पॉल वर्गणी गोळा करण्याविषयी लिहितो. तुम्हाला वाटले असेल, या आधीच्याच अध्यायामध्ये पॉलाने पुनरुत्थानाविषयी लिहिले, जो ख्रिस्ती सिद्धांतामधील एक अत्यंत गौरवी सिद्धांत आहे. आणि आता पॉल म्हणेल, बंधूंनो, आता आपण स्वर्गीय वातावरणात आहोत, आपण तेथेच राहूया. तो तसे मुळीच म्हणत नाही. तो त्या स्वर्गीय वातावरणातून आम्हाला एका क्षणात पृथ्वीवर आणत आहे. त्याचे हे 16व्या अध्यायातील पहिले वचन वाचले की निरस जीवनात आपण परत आलो की काय असे आम्हाला वाटू लागते. परंतु या वाक्याद्वारे पॉल आम्हाला आमच्या सध्याच्या जीवनाची जाणीव करून देतो. त्याविषयीची आमची जबाबदारी काय आहे ते तो आम्हाला सांगतो. मला वाटतं की त्या स्वर्गीय वातावरणात जाण्यासाठी आमची तयारी येथेच या पृथ्वीवर व्हायला पाहिजे. त्यासाठी आमचे पृथ्वीवरचे वर्तन आम्ही जपले पाहिजे. पॉल येरुशलेमेतल्या गरीब संतगणांसाठी किंवा पवित्रांसाठी वर्गणी याविषयी बोलत आहे. काही अतिधार्मिक लोक म्हणतात की आपण वर्गणीविषयी बोलू नये कारण ती भौतिक गोष्ट आहे. आपण फक्त आध्यात्मिक गोष्टींविषयी बोलावे. खरे तर श्रोत्यांनो, या लोकांना वर्गणीविषयी बोलताना लाजल्यासारखे वाटते. पॉल या ठिकाणी ख्रिस्ती दान कसे दिल्या जावे त्याविषयी बोलत आहे. पॉल असे म्हणत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने शब्दात दिनी आपले सर्व दाने व दशमांश आणावेत, म्हणजे जेव्हा मी येईन तेव्हा दान गोळा करण्यात येणार नाही आणि मी जेव्हा परत येईन तेव्हा विशेष दानपात्र घेण्यात येईल. श्रोत्यांनो, पॉल असे मुळीच म्हणत नाही, परंतु आजकाल आमच्या मंडळांमध्ये असे म्हटल्या जाते. पॉल काय म्हणतो ते आपण वाचूया 2ऱ्या वचनात. तो म्हणतो, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत. या ठिकाणी आठवड्याचा पहिला दिवस असे म्हटले आहे. हा पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी मंडळी उपासनेसाठी एकत्रित येत असे तो दिवस. प्रभू येशू या दिवशी मरणातून पुनरुत्थित झाला त्याची आठवण करण्यासाठी ते सर्व या दिवशी एकत्र येत असत. प्रभू येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी उठला, शब्दात दिवशी नव्हे. पॉल म्हणतो, प्रत्येकाने जशी आपली भरभराट झाली असेल त्याप्रमाणे
आपल्याजवळ द्रव्य साठवून ठेवावे. पौलाने दशमांश व दानाविषयी काही एक लिहिले नाही. त्याने लोकांना देवाने जशी भरभराट दिली त्याप्रमाणे सर्व साठवून ठेवण्यास सांगितले. पॉल त्यांना सांगतो की त्याच्या येण्याच्या वेळेस त्यांनी वर्गणी गोळा करू नये, कारण त्याच्या येण्याच्या वेळेस लोकांसमोर दान गोळा करण्यामुळे भेटीत अडचण येऊ नये. दान कसे गोळा करावे ते पॉल सांगत आहे. 3 आणि 4 वचन, मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहोचवण्याकरिता मी पाठवीन. मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील. वर्गणी यरुशलेमेस नेण्यासाठी एक समिती नेमावी असे पॉल सांगतो. एका माणसापेक्षा अनेक माणसांनी दानाविषयी जबाबदार असावे असे तो सुचवतो. वर्गणी एकाकडे असणे व त्यानेच ते दान वाटावे ही गोष्ट धोक्याची आहे. या ठिकाणी ख्रिस्ती माणसावरही शंका घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आपण विचाराल. श्रोत्यांनो, दानास जबाबदार असलेली व्यक्ती प्रामाणिक असली तरी या जबाबदारीमध्ये मोठा मोह आहे. तो टाळण्यासाठी पॉलाने वर्गणी गोळा करण्यास सांगितलेला मार्ग चांगला आहे. पॉल खरोखर व्यवहारी पद्धती वापरतो. या वचनामध्ये पॉल धर्मादाय हा शब्द ख्रिस्ती देणगीसाठी वापरतो. त्याआधी या उतार्यात तो वर्गणी हा शब्द वापरतो. त्यांच्या धर्मदायासाठी वापरलेला मूळ ग्रीक शब्द कृपा या अर्थाचा आहे. रोमकरासपत्र 15 अध्याय आणि 26 वचनात तो वर्गणी या शब्दासाठी जो मूळ ग्रीक शब्द कोइनोनिया आहे तो वापरतो. त्याचा अर्थ सहभागिता असा होतो. त्यानंतर करिंथकरास दुसरे पत्र 9 अध्याय 5 वचनात तो युलोजिया हा ग्रीक शब्द वापरतो. त्याचा अर्थ वैपुल्य किंवा आशीर्वाद होय. करिंथकरास दुसरे पत्र 9 अध्याय 12 वचनामध्ये दियाकोनिया हा शब्द अर्पण कार्य देवाला देण्याविषयीच्या अर्थाने वापरला आहे, म्हणजे प्रशासन कार्य किंवा सेवा होय. या सर्व शब्दांचा अर्थ प्रभूसाठी किंवा प्रभूला देणे असा होतो. या ठिकाणी धर्मदाय हा शब्द महत्वाचा आहे. त्याला कृपेने देणे असे म्हणायला हवे. तुम्हाला परमेश्वराने कसा आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादाच्या तुलनेत तुम्ही जे देवाला देता ते मोकळेपणाने राखून न ठेवता दिलेले दान म्हणता येईल काय? लेवीच्या पुस्तकामध्ये दशमांशाविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला इस्रायल देश परमेश्वराच्या शासनाखाली होता आणि इस्रायली लोकांनी दिलेला दशमांश मंदिर व प्रशासन या दोन्हींसाठी आर्थिक सहाय्य पुरविणारा होता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या एकूण कमाईचे 30% उत्पन्न मिळवले. जुन्या करारामध्ये नियमशास्त्राधीन असलेले इस्रायली लोक इतके रक्कम किंवा उत्पन्न देवाच्या नावाने देत असत. श्रोत्यानो, आज विश्वासणाऱ्यांवर नियमशास्त्राचे बंधन नाही, परंतु त्यांनी देवाच्या नावाने किती द्यावे असे तुम्हाला वाटते? नवीन करारामध्ये आपण वाचतो की ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांकडून सर्वस्वाचा त्याग करण्याची अपेक्षा केली. त्याच्याकडे आलेल्या धनवान तरुणाला त्याने त्याचे सर्वस्व दान करण्यास सांगितले. तुम्ही येशूला काय देता? त्याने तुमच्यावर जी अपरिमित प्रीती केली, जी अथांग कृपा दाखवली, त्या बदल्यात त्याच्याजवळ देण्यासाठी तुमच्याजवळ काय आहे? त्याचे उपकार तर आपण आजन्म फेडू शकणार नाही, पण त्याच्या चरणी आम्ही आपले सर्वस्व ठेवावे अशी अपेक्षा केली आहे. पुढे 16 अध्याय 5 आणि 6 वचने पहा. मी मासिदोनियातून जाईन तेव्हा तुम्हाकडे येईन, कारण मी मासिदोनियातून जाणार आहे, पण कदाचित तुम्हाजवळ राहीन व हिवाळाही घालवीन, अशा हेतूने की मला जावयाचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. श्रोत्यांनो, पॉल जिकडे मला जायचे आहे तिकडे मी जाईन असे शब्द वापरत आहे. म्हणजे तो कोठे जाणार आहे हे त्याला माहीत नाही. ही गोष्ट तुम्हाला नवलाची वाटेल की पॉल ख्रिस्त येशूचा एक मोठा प्रेषित असूनही त्याचा तपशीलवार कार्यक्रम तयार नव्हता. तो जिकडे जाईल त्या रस्त्याचा नकाशाही त्याच्याजवळ नव्हता. पॉल म्हणतो की प्रभू त्याचे त्या बाबतीत मार्गदर्शन करीतो. जसे त्याला मार्गदर्शन प्राप्त होईल तसा तो जाईल. पौलाचे वास्तव्य अतिशय अस्थिर आहे. पुढे काय करायचे ते त्याला माहीत नाही. त्या बाबतीत तो पूर्णपणे देवावर विसंबून आहे. पौलाची ही स्थिती मला फार धीर देते, कारण पौलाप्रमाणे मलाही पुढे कोठे असेन किंवा काय करेन हे माहीत नाही. माझ्या ओळखीचे काही विश्वासणारे ख्रिस्ती लोक आहेत. ते छाती ठोकपणे त्यांची भविष्यातली योजना सांगतात.
आजपासून 5 वर्षांनी ते कोठे व कसे असतील याची त्यांना खात्री असते. त्यांचे तसे बोलणे ऐकले की मी काळजीत पडते. मला त्यांच्यासारखे देवाबरोबर थेट संबंध जोडता येत नाहीत. त्यांच्याकडे त्याच्याशी खासगी संवाद करण्यासाठी खास टेलिफोनची व्यवस्था असावी तशी माझ्याजवळ नाही, याचा मला खेद वाटतो. परंतु श्रोत्यांनो, जेव्हा मी पौलाची अस्थिरता पाहते तेव्हा मला दिलासा मिळतो. पौलाला व मला परमेश्वराने आम्ही कोठून कसा कोठे प्रवास करावा याचा नकाशा दिलेला नाही. तो आम्हाला प्रतिदिनी चालवितो. आमच्या अस्थिरतेमध्येही देवाचे गौरव आहे, कारण प्रतिदिनी त्याचे मार्गदर्शन आम्हाला लाभते. पौल या करिंथकरांना लिहितो 16 अध्याय 7 वचनात, कारण आता तुम्हास केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुम्हाजवळ राहीन अशी आशा मी बाळगून आहे. तो त्यांना सांगत आहे की करिंथाला जाण्याची त्याची योजना नाही, परंतु देवाची इच्छा असेल तर तो तेथे जाईल. तुम्ही म्हणाल की मग आपण योजना बनवू नये काय? नाही श्रोत्यानो, आपण योजना बनवल्या पाहिजेत, परंतु आमच्या योजना देवाच्या इच्छेवर सोपविलेल्या असाव्यात व देवाच्या इच्छेनुसार त्या बदलण्याची आमची तयारी असावी. आमच्या सर्व योजना व कार्यक्रमांमध्ये वेळ पडताच फेरफार करण्याची आमची तयारी असायला हवी. पौल मिशनरी सेवेसाठी बाहेर पडला, परंतु त्याने आपल्या प्रवासाच्या अगदी कडक योजना बनवल्या नाहीत. त्याला जेथे जेथे परमेश्वराने नेले तिथे तेथे तो गेला. आपण प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात पाहिले की परमेश्वराने त्याला त्याच्या दुसऱ्या प्रवास फेरीमध्ये वळसा घालून नेले. पौल आशिया प्रांताकडे निघाला होता आणि परमेश्वराने त्याला युरोपकडे नेले. पौलाला माहीतही नव्हते की तो युरोपला जात होता. जेथे त्याला पवित्र आत्म्याने नेले तेथे तो गेला. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू
8वं वचन सांगतं, तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी एफेस येथे राहीन. त्याची तशी योजना होती. पुढे आपण 9व्या वचनात वाचतो, कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. श्रोत्यानो, जेथे जेथे देवाच्या सेवेस योग्य दरवाजा उघडला जातो तेथे तेथे विरोधक निर्माण होतात. परंतु त्या विरोधकांविषयी भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण देवाचे वचन आम्हाला सांगते की परमेश्वर जर दरवाजा उघडतो तर तो कोणी बंद करू शकत नाही, व जर त्याने दरवाजा बंद केला तर तो कोणी उघडू शकत नाही. सुवार्तेच्या कार्याला विरोध मात्र होणारच होणार. देवाला त्याबद्दल धन्यवाद असो. पॉल परमेश्वराच्या इच्छेनुसार कार्य करण्याबाबत फार आनंदित आहे. जेथे परमेश्वर त्याला पाठवेल तेथे जायला तो तयार आहे. पौलाच्या स्वनाकाराचे मला नवल वाटते. त्याला स्वतःची इच्छा नव्हती. त्याची इच्छा देवाच्या इच्छेत इतकी मिसळून गेली होती श्रोत्यांनो, की त्याला स्वतःची इच्छा राहिली नव्हती. तो प्रभूविषयी म्हणतो की मी जगत नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. त्याचे जीवन पूर्णपणे ख्रिस्त केंद्रित होते. या ख्रिस्त केंद्रित जीवन जगणाऱ्या पौलाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. यानंतर पॉल काही व्यक्तींविषयी लिहितो. हे लोक करिंथाचे रहिवासी होते. करिंथ शहर अतिशय भ्रष्ट शहर होते. सर्व प्रकारच्या शारीरिक वासना व अनैतिकतेच्या कृत्यांनी भरलेले हे शहर होते. त्यांना अनैतिक संबंधांविषयी आजच्या पिढीपेक्षा जास्त माहिती होती. परंतु या सर्व वातावरणामध्येही शुद्ध निर्मळ ख्रिस्ती जीवन जगणारे काही लोक होते. ते ख्रिस्ताकरिता जगत होते. 16वा अध्याय 10 आणि 11 वचने सांगतात, तिमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या, कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करीत आहे. म्हणून कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा, कारण बंधुजनासह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. तिमथ्याला कोणी तुच्छ मानू नये असे पॉल का म्हणत आहे? आपण पौलाने त्याला लिहिलेल्या पहिल्या पत्रातील एक वचन वाचूया. तिमथ्याला पहिले पत्र 4 अध्याय आणि 12वे वचन. तो म्हणतो, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. म्हणजे तो करिंथातील मंडळी सांगत आहे की त्यांनी तिमथी तरुण आहे म्हणून त्याला तुच्छ मानू नये. तो देवाच्या वचनाचा सेवक आहे. पौलाची ही सूचना महत्वाची आहे, कारण पुष्कळशा मंडळांमध्ये देवाच्या तरुण अभिषिक्ताला तुच्छ मानल्या जाते. त्याचे ख्रिस्तामधले ज्ञान व त्याची सेवा, त्याची कार्य करण्याची पद्धत या सर्व गोष्टी बालिश समजून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु देवाचे वचन आम्हाला त्याच्या तरुण अभिषिक्तांना तुच्छ न मानण्यास शिकवते. काही लोकांना वाटतं की त्यांचे केस अनुभवाने पांढरे झाले आहेत म्हणून तरुण पाळकाने किंवा सेवकाने त्यांच्याच इच्छेप्रमाणे चालावे. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की देवाचा सेवक तरुण असला तरी त्याचे पाचारण प्रभूकडून झालेले असते. तो देवाचा अभिषिक्त असतो व त्याच्या प्रत्येक कृतीबद्दल तो देवासमोर जबाबदार असतो. तुमच्या तुच्छतेच्या वर्तनाने तुमच्या देवाच्या सेवकासमोर अनेक समस्या निर्माण करू नका. स्पर्जन केवळ 19 वर्षाचे असताना एका मोठ्या मंडळीचे पाळक झाले. वेस्लीचे कार्य ते तरुण असतानाच सुरू झाले. परमेश्वर तिमथीसारख्या तरुणांचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करून घेत आहे ही आनंदाची गोष्ट नाही का? आता पॉल त्यानंतर अपुल्लोविषयी लिहित आहे. 12व्या वचनात तो म्हणतो, आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनाबरोबर तुम्हाकडे यावे म्हणून मी त्याची फार विनवणी केली. तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती. सवड होईल तेव्हा तो येईल. तुम्हाला आठवतच असेल की पॉल, पेत्र व अपुल्लो यांच्यावरून करिंथकरांमध्ये कलह होता. परंतु पौलाची अपुल्लोवर प्रीती होती आणि तो या वाक्याद्वारे करिंथकरांना दाखवून देतो की त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे वितुष्ट नव्हते व ते दोघेही एकत्र मिळून देवाची सेवा करीत होते. अपुल्लो त्यांना नंतर भेटायला येईल अशी खात्री पॉल या मंडळीला देत आहे. तो 13 आणि 14 वचनांमध्ये पुढे म्हणतो, सावध असा, विश्वासात स्थिर रहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. तुम्ही जे काही करिता ते सर्व प्रीतीने करा. आजही आमच्यासाठी हा बोध महत्वाचा आहे. पॉल पुन्हा प्रीतीच्या मार्गाकडे बोट दाखवित आहे. त्यांना धीर देत आहे. 15 आणि 16 वचनांमध्ये तो पुढे म्हणतो,
बंधुजनो हो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनाच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना आणि जो कोणी सेवेत सहाय्य करीतो व श्रम करीतो त्याला तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करीतो. स्तेफनाच्या घराण्याने स्वतःला प्रभूच्या सेवेस लावले आहे. किती सुंदर साक्ष आहे ही श्रोत्यानो. पॉल करिंथकरांना सल्ला देतो की अशा प्रभूच्या सेवेस समर्पित असलेल्यांच्या त्यांनी अधीन असावे. पुढे तो 17व्या वचनात सांगतो, स्तेफना, फर्तुनात व अखाईक हे आल्याने मला आनंद झाला आहे, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. मला वाटतं की ह्या तिघांनी करिंथाच्या मंडळीचे प्रतिनिधित्व केले. पॉल या लोकांविषयी आपल्या पत्रामध्ये लिहितो की ह्या तिघांमुळे संपूर्ण चर्चची किंवा मंडळीची उणीव, गैरहजेरी भरून काढण्यात आली. 18वं वचन, कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरूप आणला आहे म्हणून तुम्ही अशांना मान द्या. या तिघांमुळे पॉल व करिंथ येथील मंडळी या दोन्हींना विशेष आनंद व विसावा प्राप्त झाला. अशा लोकांचा करिंथकरांनी विशेष अंगीकार करावा अशी पॉल ह्या ठिकाणी त्यांना सूचना देत आहे. 19वं वचन, आशियातल्या मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. ॲक्विला व प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती तुम्हाला प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की पुष्कळ लोक प्रभूकडे आले. 20 आणि 21 वचन, सर्व बंधू तुम्हाला सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा. माझा पौलाचा स्वदस्तुराचा सलाम. पौलाने हे पत्र कोणाकडून तरी लिहून घेतले व मग त्यावर सही केली असं ह्यावरून दिसतं. 22 वचन, जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल तर तो शापभ्रष्ट असो. मारानाथा. आम्ही प्रभूवर आज प्रीती करतो काय? श्रोत्यांनो, पॉल प्रभूवर प्रीती न करणाऱ्यांविषयी शाप उच्चारत आहे व शेवटी या मंडळीसाठी तो आशीर्वाद देत आहे. 23 आणि 24 वचने, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो. आमेन. जर तुम्ही प्रभू येशूवर प्रीती करीत असाल तर तुम्ही त्याच्या पवित्र जनांवर प्रीती कराल. या पत्राचा शेवटही पौलाने प्रीतीच्या संदेशाने केला आहे. करिंथ या मूर्तिपूजक, भ्रष्ट व अनैतिक शहरामध्ये असलेल्या मंडळीला प्रेषित पौलाने लिहिलेल्या पहिल्या पत्राचा अभ्यास आपण संपवलेला आहे. त्यात या मंडळीची परिस्थिती व त्यांच्यातील वाद व कलह आपण पाहिले. ख्रिस्ताच्या वधस्तंभाची मध्यस्थता आमच्या नजरेआड झाली की आमच्यासमोर समस्या निर्माण होतात. हे ख्रिस्ती जीवनातले अत्यंत महत्त्वाचे सत्य आपण शिकलो. त्यानंतर या मंडळीतील निंदास्पद गोष्टी व पौलाचा त्याविषयी निषेध व शिकवण आपण अभ्यासली. त्यानंतर ख्रिस्ती विवाह, ख्रिस्ती मोकळीक, स्त्रियांचे पोशाख, प्रभुभोजन, आध्यात्मिक दाने या विविध विषयांवर पवित्र शास्त्राची शिकवण आपण पाहिली. सुवार्ता काय आहे व तिच्यातले पुनरुत्थानाचे स्थान आपण पाहिले. पुनरुत्थानाचा सिद्धांत व त्या संदर्भातील अनेक प्रश्न याविषयी तपशीलवार माहिती आपण मिळवली व शेवटी वर्गणी व बोध याविषयी आपण थोडक्यात विचार केला. देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही गोरगरिबांची, अनाथ व विधवा ह्यांची मदत करायला हवी. त्याचप्रमाणे पवित्र जनांची, देवाच्या सेवकांची सुद्धा आम्ही मदत करायला हवी. आज ह्या पत्राच्या समाप्तीच्या वेळी मी आपणास विचारू इच्छिते की काय आपण प्रभूवर प्रीती करिता? त्याला समर्पित, संतोषविणारे जीवन आपण जगत आहात की नावापुरते ख्रिस्ती आहात? किंवा येशू ख्रिस्ताची शिकवण चांगली आहे हा तुम्ही बुद्धीने विश्वास धरता? आतापर्यंत त्याला वैयक्तिक तारणारा म्हणून आपण स्वीकारले नाही. जर असे आहे तर आज संधी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. अनंतकालचे जीवन प्राप्त करून घ्या. श्रोत्यांनो, मानवाकरिता 2च स्थान आहेत, एक तर स्वर्ग आणि दुसरे नरक. जर आपण ख्रिस्ताचा स्वीकार करता, त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवता, पापांची क्षमा प्राप्त करून घेता, तर आपणाकरिता स्वर्गामध्ये स्थान सुरक्षित ठेवण्यात आले आहे. परंतु जर आपण ख्रिस्ताला नाकारता तर आपणाकरिता नरकाशिवाय दुसरी जागा नाही. आजच निर्णय घ्या. दिवस फार वाईट आहेत. आमचा अंत केव्हा होईल आम्हाला माहीत नाही, परंतु मृत्यूनंतर आमचे काय होणार हा प्रश्न आहे. मनुष्यत्यानो, जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, आपण ह्या बाबतीत गंभीरपणे विचार करा. होऊ शकतं की आतापर्यंतचं जीवन आपण असंच गमावलेलं आहे, परंतु आता ही संधी आहे
पापांबद्दल पश्चाताप करा आणि पुन्हा त्या मार्गावर चालू नका. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले आहे की आमच्या शिस्तबद्ध जीवनामध्ये आमच्या योजना देवाच्या इच्छेवर सोपविलेल्या असाव्यात. आम्ही शुद्ध, निर्मळ ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न जरूर करावा. तसेच आमचे जीवन ख्रिस्ताकरिता असावे. पौलाने आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित केले होते. प्रियानो, काय आपण प्रभूवर म्हणजेच ख्रिस्तावर प्रीती करतो? काय आमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे? आपण आत्मपरीक्षण करूया. प्रियानो, आज मला आनंद होत आहे की आपण करिंथकरास पहिले पत्र याचे अध्ययन संपविले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण करिंथकरास दुसरे पत्र याचे अध्ययन सुरू करणार आहोत. खात्री आहे की कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती नक्की असेल. यावेळेस आपण प्रार्थना करू. आम्हाला जीवन देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. बापा, आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तू आम्हाला सांभाळलेला आहेस, आमची काळजी घेतलेली आहेस. आणि प्रभूजी, तुझी इच्छा हीच आहे की तू नेमून दिलेल्या मार्गांवरती आम्ही चालावं. आमचं बोलणं, वागणं सर्व काही तुला आवडणारं असावं. यासाठीच प्रभूजी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की करिंथकरास पत्र याच्याद्वारे तू आम्हाला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेस. आज देखील प्रभूजी तू आम्हाला शिकवलेलं आहे की आम्ही आमचं जीवन ख्रिस्त केंद्रित करावं. होय प्रभूजी, आम्हाला तू ठाऊक झालेला आहेस आणि म्हणूनच आम्ही पूर्णपणे तुझ्यावरती निर्भर राहावं, विसंबून राहावं. म्हणून प्रभूजी तुझी कृपा तू आम्हाला दे. येथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती सोपितो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.